नमस्कार. माझं नाव मंदा धनराज सुगिरे. माझ्या स्वलिखित कथेचं नाव आहे अभिमान. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलानं अथवा मुलीनं खूप खूप शिकावं, शिकून मोठं व्हावं, नाव रोशन करावं. पण काही मुलांच्या बाबतीत असं घडतच असं नाही. असंच शुभमच्या स्वभावाला, त्याच्या वागण्याला घरातीलच नाही तर गल्लीतील लोक आणि शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सर्वजणच कंटाळून गेले होते. आई सतत शुभमच्या पाठीमागे असायची. अरे शुभम, आता तू लहान नाहीस, मोठा झालास, आता 11वीत गेलास. अरे बाबा, जनाची नाही मनाची तरी लाज बाळग, आता तरी नीट वाग. शुभम, एवढा खर्च करून शिकवणी लावून 10वी इयत्ता अशी तशीच काढलीस. आता 11वीचं वर्ष आहे बाबा, पुढं 12वीचं वर्ष असेल. पण आईच्या या बोलण्याकडं शुभमचं काही लक्षच नव्हतं. शेवटी शुभमनं कंटाळल्यासारखं करून, आई उगीच बडबडू नकोस, गप्प बैस आता, किती माझ्या मागं लागशील, असं बोलून तो बाहेर निघून गेला. असा शुभम आईचं तर काहीच ऐकत नव्हता. वडील तर त्याला मारहाण करून, तर कधी रागानं तर कधी प्रेमानं सांगून फार फार थकून गेले होते. शुभमच्या स्वभावाला कंटाळून शुभमच्या बाबांनी शुभमला बोलायचंच सोडून दिलं होतं. शुभमच्या अशा वागण्यानं आई वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. शुभम रोज एकाचं भांडण घेऊन यायचा, कोणाकोणाचा मारही खायचा, तर कोणाला मारही देऊन यायचा. आई बाबा रोजच्या त्याच्या अशा प्रकारच्या वागण्याला कंटाळून गेले होते. शुभमच्या वागण्यात बदल होऊ दे म्हणून आई देवाकडे प्रार्थना करायची. आई देवाचे उपवास करायची. देवापाशी एकच मागणं मागायची, देवा, माझा एकुलता एक पोर, त्याच्या वागण्यात बदल होऊ दे, तो चांगला वागू दे. पण काहीच उपयोग होत नव्हता. कारण म्हणतात ना, खुदा के पास देर है, अंधेरा नहीं है. अशीच आशा बाळगून शुभमची आई स्वतःची समजूत काढायची. कॉलेजला जाताना रोज फॅशनचे कपडे घालणं, हुशारक्या मारणं, कॉलेजमधून घरी आलं की मस्तपैकी जेवण घेणं आणि दिवसभर क्रिकेट खेळणं, रात्री झोपण्यापुरतंच घरी येणं, असं त्याचं चाललं होतं. सकाळी कॉलेजला जाताना रोज खर्च करण्यासाठी पैसे मागणं, आईने पैसे नाही दिले तर शाळेच्या वस्तू आणण्यासाठी पैसे लागणार आहेत असं खोटं बोलून आईकडून पैसे काढणं, मज्जा मारणं, मस्ती करणं, मुलींच्या मागं लागणं, टिंगल टवाळी करणं. त्याच्या अशा वागण्यानं कॉलेजचे प्राचार्य तसेच त्याचे शिक्षकही शुभमच्या आई बाबाला सतत कॉलेजमध्ये बोलावून घ्यायचे. त्याचे हे अवगुण सांगायचे. तुमच्या सांगण्यावरून तुमच्या मुलाला आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, पण आता तो हद्दीच्या बाहेर जात आहे. आता त्याला आम्ही या कॉलेजमधून काढून टाकत आहोत. त्यावर आई बाबा अतिशय केविलवाणे होऊन सांगायचे, असं त्याला कॉलेजमधून काढून टाकू नका हो, त्याचं 12वीचं वर्ष होऊ द्या, आमच्या परिस्थितीकडे जरा बघा, आमच्यावर दया करा. शेवटी आई बाबा आई वडिलांच्या अशा विनंत्याने शुभमचं 12वीचं वर्ष त्या कॉलेजमध्ये घेण्यास परवानगी मिळाली. वर्षाच्या शेवटी 11वी 12वीची सहल कोल्हापूरला निघाली. तेव्हा शुभमनं शाळेच्या सहलीची फी सोडून स्वतःला खर्च करण्यासाठी जास्त पैशाची घरी मागणी केली. परंतु एवढे पैसे त्याच्या बाबाजवळ नव्हते. तेव्हा बाबांनी सहलीला जाण्यास साफ नकार दिला. पण शुभमची जिद्दच फार होती. तो म्हणाला, आई, मी सहलीला एवढे पैसे घेऊन जाणारच आहे, मला काहीही करून पैसे द्या. शेवटी बाबांनी त्याच्या या जिद्दीपुढं मित्राकडून उसने पैसे घेऊन शुभमला सहलीसाठी पैसे दिले. बाबांनी एवढे पैसे कुठून व कसे आणले याचं शुभमला काहीच वाटत नव्हतं. फक्त आपण मागितलेली रक्कम आपल्याला मिळाली, बस, याचा शुभमला खूप आनंद झाला. शुभम लगेच कॉलेजमध्ये सहलीची फी भरण्यासाठी गेला. सहलीची फी भरली. 2 दिवसांनी सहल निघणार होती. त्याच्याच तयारीसाठी कॉलेजला सुट्टी दिली होती. तेव्हा शुभम आनंदातच घरी आला. तो विचारात धुंद झाला होता. आता सहलीला जाणार,
बसमध्ये मज्जाच मज्जा, गोंधळच गोंधळ करायचा. काय वाटेल ते खायचं आणि नाचायचं, फक्त गंमत करायची. जीवन म्हणजे काय असतं, त्यासाठी काय करावं लागतं, हे कधी त्याच्या मनाला वाटलंच नाही. जीवन म्हणजे फक्त गंमत करणं, मज्जा मारणं म्हणजे सुखी जीवन असतं, असंच जणू त्याच्या मनाला वाटायचं. सहलीला जाण्याची शुभमची पूर्ण तयारी झाली होती. 2-3 दिवसाची सहल. रात्रीच्या वेळी पांघरण्यासाठी चादर, आवश्यक सामान, खाण्याचे पदार्थ बॅगमध्ये त्याने भरले. शुभम खूपच आनंदात होता, पण आईला शुभमची खूप काळजी वाटायची. शेवटी मूल कसंही असलं तरी तो पोटचा गोळाच असतो ना, म्हणून कानडोळा थोडासा. शुभमनं प्रवासात खाण्यासाठी खूप काही घेतलं होतं. त्याच्याबरोबर त्याचा टवाळखोर ग्रुपही होता. बसमध्ये सर्वजण आनंदात होते. मुलांनी व मुलींनी सुंदर पोशाख केला होता. सर्वांनीच यौवनात पदार्पण केलेलं होतं. जीवनाची योग्य दिशा ठरविण्याचा हाच तो काळ असतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनच जीवन जगावं लागतं. पण ह्या वयात सहसा असे विचार डोक्यात यायला थोडा उशीरच लागतो. तसं शुभमचंही होतं. शुभम बसमध्ये आपल्या मित्रांबरोबर बसला. गाडी पहाटे पहाटे निघाली होती. वातावरण खूपच आल्हाददायक होतं. सर्वांमध्येच उत्साह दिसत होता. गाडीमध्ये सर्वांचा गोंधळ चालू झाला होता. शेवटी गाडी चालू झाली. मग सर्वांच्या आनंदाला उधाण येऊ लागलं. गाणी म्हणणं, नाचणं, नक्कल करणं, जोक करणं, सांगणं एकमेकांना, अशा सर्व प्रकारे सर्वजणच मजा लुटत होते. पण या सगळ्यांमध्ये शुभमचा आवाज जरा जास्तच मोठा होता. सर्व मुलांचा उत्साह पाहून त्याचे शिक्षकही त्याच्यामध्ये सामील झाले. मग काय, त्यांच्या गाण्याच्या भेंड्या चालू झाल्या. मज्जाच मज्जा. मुलांचा एक गट, मुलींचा एक गट. शेवटी शुभमच्या गटानंच भेंड्या जिंकल्या. शुभम मुळातच हुशार होता. स्वभावानं पूर्वी तो मायाळू होता, पण मित्राच्या सहवासानं तो जास्तच वाहत गेला होता. बघता बघता एक एक लहान वस्ती, खेडेगाव जाऊ लागलं आणि आता कोल्हापूर शहर आलं. त्या सुंदर शहराचं दर्शन होणार म्हणून सर्वजणच आनंदात होते. महर्षी शाहू महाराजांचा राजवाडा, महालक्ष्मीचं मंदिर, पन्हाळगड असे एक एक सुंदर ऐतिहासिक ठिकाणाचं दर्शनही होऊ लागलं. आता शेवटचं ठिकाण अपंग संस्था हे होतं. अपंग संस्थेला कॉलेजतर्फे प्रत्येक वर्षी भेट दिली जाते. कारण त्या संस्थेतील मुलांचे कर्तृत्व पाहून सदृढ शरीर असणारी व्यक्ती शर्मिंदा झाल्याशिवाय राहत नाही. असं जीवन हे अपंग जगतात. कॉलेजची बस त्या संस्थेसमोर थांबली आणि आत प्रवेश करताच एक अपंग मुलगी व्हीलचेअरवरून मुलांसमोर स्वागतासाठी आली. तिचा तो उत्साही हसरा चेहरा पाहून प्रवासानं दमलेली मनं, शरीर ताजीतवाणी झाली. कारण त्या मुलीचा कमरेपासूनचा भाग एकदम बारीक होता. त्यामध्ये काहीच त्राण नव्हते. व्हीलचेअरवरून ती मुलगी इकडं तिकडं जात होती, तरीही ती उत्साही होती. तिची बोलण्याची पद्धत, तिचं गोड स्मित हास्य खरंच सर्वांना मनमोहक वाटलं होतं. ती अपंग आहे याची तिच्या चेहऱ्यावर काहीच छटा नव्हती. त्या संस्थेतील मुलांच्या अपंगत्वावर कोणीही हसायचं नाही, त्यांची चेष्टा करायची नाही, असं सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच ठासून सांगितलं होतं. संस्थेतील त्यांचं कार्य सर्वांनी गप्प राहून पाहायचं, असं खास करून शुभमच्या टवाळखोर गटाला सांगितलं होतं. म्हणून सर्वच जण गप्प राहून सर्वत्र शांततापूर्वक बघत होते. सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या हॉलमध्ये थांबायला सांगून ती अपंग मुलगी आतमध्ये निघून गेली. मी अपंग आहे, मला ही मुलं हसतील, माझ्या अपंगावर चर्चा करतील किंवा मला चिडवतील, हा काहीच भाव तिच्या चेहऱ्यावरती नव्हता. विद्यार्थी थांबलेला हॉल भला मोठा प्रशस्त होता, आकर्षक होता. सुरुवातीलाच नसीमा दिदी यांनीच या अपंगांना जीवनाची दिशा दाखवली होती.
या जगाकडे पाहण्याचा माणूस म्हणून जगण्याचा शिक्षण देणाऱ्या नसीमा दिदी स्वतःच एक अपंग आहेत. त्यांनी स्वतःच्या अपंगत्वावर मात तर केलीच, पण असंख्य अपंगांना जगण्याची आशा दाखवली, त्यांना आधार दिला होता. हॉलमध्ये कित्येक अपंग मुलामुलींची स्पर्धेची प्रमाणपत्र, बक्षिसं जपून ठेवलेली होती. अनेकांचे सुंदर लेखही होते. स्वतः नसीमा दिदींनी सुरुवातीलाच पसायदान लिहिलं होतं. ते पसायदान असं होतं: सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. व्हावे एवढे लहान, व्हावे एवढे लहान, सारी मने कळू यावी, असा लाभावा जिव्हाळा, पाषाणाची फुले व्हावी. अशा प्रकारे अर्थपूर्ण असं सुंदर पसायदान वाचण्यास मिळाले. अपंगांना आपलं समजणाऱ्या, त्यांना आधार देणाऱ्या, त्यांना जगण्यासाठी स्वतः कष्ट करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा नसीमा दिदी किती महान आहेत ना. हॉलमधील अनेक लेखांमध्ये एक अतिशय करुणामय असा लेख होता. तो म्हणजे ज्या मुलाच्या दोन्ही हातापायात काहीच त्राण नव्हते, त्यानं तो लेख तोंडात पेन घेऊन तोंडाने लिहिलेला होता. तो असा: ज्यावेळी माझ्या माऊलीने मला जन्म दिला तेव्हा ती आनंदून गेली असेल. माझ्याकडे पाहून तिच्या मनात असंख्य विचार आले असतील. माझा बाळ थोड्या दिवसांनी हातपाय हलवून खेळेल, मग थोड्या दिवसांनी दुडू धावत पळत येईल, माझ्या खुशीमध्ये येईल, माझ्या घरात साऱ्या अंगणात नाचेल. पण माझं दुर्दैव, मी काहीच करू शकत नव्हतो. हे सर्व पाहून आई बाबांना जबरदस्त धक्का बसला, पण मी त्यांचं सांत्वन देखील करू शकलो नाही. दिवसोदिवस अपंगत्वाची चीड येत होती. उगीच आई वडिलांवर आपण बोज आहोत असं वाटायचं. मग मनामध्ये विचार यायचे, नको हे असलं जीवन, मरावं, राहू नये, जगूच नाही असं वाटायचं. पण नसीमा दिदीच्या संस्थेचा पत्ता आईबाबांना कोणीतरी सांगितला आणि मला वयाच्या 11व्या वर्षी या संस्थेत घातलं गेलं. मग माझं जीवन सुरू झालं. स्वतःची कामं करणं, व्हीलचेअरचा वापर करून शाळेत जाऊ लागलो मी. मग थोड्या दिवसात मी लिहायला वाचायला शिकलो. आज मी BCom आहे. ऑफिसची सर्व कामं मी करतो. शिक्षण घेताना माझं अपंगत्व मला आड आलं नाही. आईबाबांच्या इच्छा पूर्ण केल्या. आता मी कधीही स्वतःच्या नशिबाला, देवाला दोष देत नाही. स्वाभिमानाने जीवन जगतो. आईबाबांना आर्थिक मदतही मी करतो. अधूनमधून घरी भेटायलाही जातो. माझा मला अभिमान आहे. नसीमा दिदी म्हणतात, माणसानं अभिमानानं जगावं. हा लेख शुभम आणि त्याचा गट अतिशय मन लावून वाचत होता. पण लेख वाचता वाचता शुभमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. शेवटी दगडाला देखील पाझर फुटतो, असं शुभमच्या बाबतीत झालं. अशाच प्रकारे अपंग संस्थेमध्ये अनेक प्रकारची मुलं मुली आहेत. कोणाला हात आहेत तर पाय नाही, कोणाला पाय आहेत तर हात नाहीत, कोणाला बोलताच येत नाही, कोणाला ऐकायलाच येत नाही, कोणाला डोळ्यांनी दिसतच नाही, तर कोणाला हातपाय दोन्हीही नाही. तरीही मुलं मुली आपल्या अपंगावर मात करून किती उत्साहानं, अभिमानानं जीवन जगतात. आम्ही कशात कमी नाही, हेच जणू ती सर्व मुलं सर्व विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या सांगत होती. कोण पायाने लिहित होते तर कोण तोंडानं लिहित होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होता. कोण कपडे शिवत होता, चित्रकला, हस्तकला, विणकाम, शिल्पकला, बागकाम, एक नाही तर त्यांच्यामध्ये अनेक कला होत्या. काही जण डॉक्टर देखील होते, कम्प्युटर शिकवणारे होते, शिक्षकही होते, स्वयंपाकही होते, उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवणारे स्वयंपाकी होते. मुलांची पूर्ण अपंग संस्था पाहून झाली. शुभमला मात्र स्वतःला लाज वाटू लागली. आपण शरीराने सदृढ असून देखील काहीच करू शकत नाही, धड चांगला अभ्यास करून मार्कही मिळवू शकत नाही, असं त्याच्या मनात आलं. सर्व विद्यार्थ्यांमध्ये शांतता पसरली होती. शिक्षकासह सर्वजण जड पावलांनी बसमध्ये चढले. येतानाचा जो उत्साह होता तो विरून गेला होता. सगळी जण दुःखी दिसत होती. प्रत्येक जण विचारांमध्ये फार बुडून गेला होता. थोड्या वेळानं बसमधील अशी शांतता पाहून शिक्षकाने सर्वांचं निरीक्षण केलं.
त्यांना बोलतं करण्यासाठी सर म्हणाले, अरे मुलांनो, तुम्ही एवढे गप्प का झालात? चला मज्जा करा, आनंद लुटा. तरीही सगळे शांत होते. एवढ्या शुभमकडे सरांचं लक्ष गेलं. शुभम डोळे मिटून शांत सीटवर मान टाकून पडला होता. त्याच्यामधील एवढी शांतता, अस्वस्थता पाहून सर त्याच्याजवळ आले. ते म्हणाले, शुभम, असा का शांत झालास? उठ. येताना किती आवाज होता तुझा, आणि आता परतताना असा का शांत झालास? काय झालं तुला? तेव्हा शुभमनं हळूच डोळे उघडले. त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. डोळ्यातून टपोरे थेंब टप टप बाहेर पडू लागले. त्याचं अंगही गरम झालं होतं. मग एक एक शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडू लागला. सर, आजपर्यंत मी खूप वाईट वागलो. घरी आईबाबांना, लहान बहिणीला खूप खूप त्रास दिला. घरात कधी मायेनं, प्रेमानं वागलोच नाही. कॉलेजमध्ये सरांचा कधी आदर मी केलाच नाही. त्यांना कधी गुरु मानलंच नाही. त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत. सर मला माफ करा. असं म्हणून शुभम मुळूमुळू रडू लागला. शुभममधील हा अचानक झालेला बदल पाहून सरांना देखील आश्चर्य वाटलं. आजपर्यंत दुसऱ्यांना रडवणारा, त्रास देणारा शुभम आज रडतो आहे, आणि त्याचे शब्द एवढे गोड, मधुर बाहेर पडतात. सर शुभमकडे पाहतच राहिले. अपंगाच्या शाळेतील मुलांचं वागणं, राहणं, बोलणं बोधपर आहे. आपल्या अपंगत्वावर मात करून ते जीवन जगतात. खरंच कर्तृत्व माणसाच्या अंगी असणं महत्वाचं आहे. याचा शुभमवर परिणाम झालेला होता. त्याला त्याची चूक समजली होती. पश्चाताप होत होता. आता त्यानं चांगलं वागण्याचं ठरवलं. चांगला अभ्यास करून चांगले मार्क घेण्याचं ठरवलं. आणि तेव्हापासून तो खूप चांगला वागू लागला. आई वडिलांचं सर्व ऐकू लागला. लहान बहिणीशी प्रेमानं वागू लागला. मोठ्यांशी आदराने बोलू लागला. आई वडिलांना शुभममधील झालेला बदल पाहून खूप खूप आश्चर्य वाटलं. त्यांना आनंद झाला. कॉलेजमध्ये शिक्षकांनाही शुभमच्या वागण्याचं खूप बरं वाटू लागलं. पुढं शुभम 11वी उत्तीर्ण झाला. 12वी प्रवेश केला. शुभम रात्रंदिवस अभ्यास करू लागला. शिकवणीला नियमित वेळेवर जाऊ लागला. प्रत्येक गोष्ट समजदारीनं करू लागला. आणि बघता बघता त्यानं 12वीची परीक्षाही दिली. परीक्षेनंतर सुट्टीमध्ये तो आईबाबांना आर्थिक मदत करावी म्हणून लहान मोठी कामं करू लागला. आई बाबा आपल्या मुलांकडे पाहून खुश झाले. आणि अशातच एके दिवशी 12वीचा निकाल जाहीर झाला. पेपरमध्ये पहिल्या पानावर ठळक अक्षरात शुभमचं नाव होतं. शुभम 12वी केवळ उत्तीर्णच झाला नव्हता, तर तो राज्यात पहिला आला होता. पेपरमधील बातमी वाचून शुभम खूप आनंदित झाला. त्यानं आपलं यश आईबाबांना सांगितलं. दोघांनाही आनंदानं आकाश ठेंगणं वाटू लागलं. कॉलेजमध्ये शुभमचं त्याच्या आईबाबाचं अभिनंदन करण्यात आलं. त्यांचा सत्कारही करण्यात आला. शेवटी शुभमनं कॉलेजमध्ये भाषण केलं. मित्रांनो, माझ्या यशाच्या मागे केवळ माझे आईबाबाच नाहीत, तर शिक्षकही आहेत. पण त्या अगोदर मी अभिमानानं सांगेन की कोल्हापूरमधील अपंगाच्या संस्थेतील अपंग मुलाकडून स्वतः कष्ट करण्याचा मला बोध मिळाला आहे. मी एक टवाळखोर, वाहत गेलेला मुलगा होतो. पण अपंग मुलांचं कर्तृत्व पाहून जगणं काय असतं आणि ते कसं अभिमानानं जगावं हे मला त्या अपंग मुलाकडूनच समजलं. तेव्हा मला यश मिळण्यामागं त्या अपंगाचाच हात आहे असं मी समजतो. मला त्यांनी वेळीच योग्य दिशा दिली. मित्रांनो, प्रत्येकानंच वेळीच आपल्या जीवनात योग्य दिशा घ्यावी, म्हणजे जीवन सफल होईल. शुभमनं आपले विचार सुंदर अशा शब्दात सांगितले. आपल्या मित्रांना योग्य सल्ला दिला. धन्यवाद.